श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे. 13 जानेवारी वार मंगळवार या दिवशी भोगी आलेली आहे. भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा मोठा सण आहे. हा दिवस आनंद व उपभोगाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी जुन्या वस्तूची स्वच्छता करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. भोगीचा अर्थ असा आहे की न खाई भोगी तो सदारोगी. भोगीचा अर्थ आनंद घेणे किंवा उपभोगणे असा आहे. जुन्या वस्तू जाळून नवीन वर्षाची सुरुवात करत असतात. या दिवशी शेतीतील नवीन बहार व पिकांची समृद्धी आणि भरभराट होण्यासाठी या दिवशी सूर्यदेवाला प्रार्थना केली जाते. भोगी हा सण इंग्रजी नवीन वर्षाची पहिली सण म्हणून ओळखला जातो. भोगी हा सण इंग्रजी महिन्यातील नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. हा सण मकर संक्रांतीच्या सणाच्या आदल्या दिवशी येतो. तसंच या दिवशी घरातील सर्व व्यक्ती अभंग स्नान करत असतात. यामुळे येणारा ऋतू हा बागणार नाही यासाठी अभंग स्नान पवित्र गंगेमध्ये जाऊन केले जाते. या दिवशी मुली आपल्या माहेरी येत असतात आणि या दिवशी भोगीचा अर्थ असा होतो की त्याग होतो. या दिवशी लोक एकत्र येतात आणि भोगीची खिचडी बनवत असतात. तसंच भोगीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा केले जातात. म्हणून भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका, नाहीतर आयुष्यभर आपल्याला त्रास, दुःख किंवा भोग भोगावे लागतील. नकळत संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. तर भोगीच्या दिवशी केस धुवावे का, कोणते काम करायचे नाही किंवा केस धुण्याला किती महत्त्व आहे, एवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा ही भाजी आपल्याला घ्यायची नाही. तर कोणत्या अशा भाज्या आहेत, तर ही भाजी आपल्याला चुकूनही या भोगीच्या दिवशी जर खाल्ली तर आपल्या जीवनात येणारे संकट जे आहे, तर परिणाम जे आहे, तर ते आपल्यावर वाईट होऊ शकतात. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो. भोगी या शब्दाचा अर्थ असा आहे की या सणाला दुसरा अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असं म्हटलं जाते. म्हणूनच या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. कारण इंद्रदेवाने आपल्या शेतामध्ये उदंड पीक यावं यासाठी देवाकडे त्यांनी प्रार्थना केली होती. तर पीक जे आहे वर्षानुवर्ष पुढेही असंच पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात. शेतामध्ये नवीन बहार आलेली असते. त्यामुळे या दिवसामध्ये जो थकलेला शेतकरी असतो त्यांना विसावा देण्यासाठी या दिवशी प्रार्थना करत असतात. भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित असलेल्या बाजरीची भाकरी या दिवशी खाल्ली जाते. म्हणूनच असं म्हटलं जाते की न खाई भोगी तो सदारोगी. हे आपण नक्कीच ऐकलेलं असेल. आता ही भाजी बनवत असताना आपल्याला कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही किंवा कोणत्या भाज्या खायच्या आहे, तसंच कोणत्या भाज्याचा समावेश चुकूनही आपल्याला करायचा नाही. तसंच या दिवशी भोगीच्या दिवशी जर आपण हा उपाय किंवा ही जर सेवा जर केली तर याचं कितीक पटीने आपल्याला धन लाभ होतो, पुण्यफळ लाभत असते. म्हणूनच आपण पाहणार आहोत की या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. आता आपण जाणून बुजून ह्या गोष्टी करत नाही, पण आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात की भोगीच्या दिवशी काय करावं, कोणत्या चुका करू नये किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन अभंग स्नान कसं करायचं आहे. तर या दिवशी अभंग स्नान करत असताना काय करायचं आहे याची माहिती, संपूर्ण माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर भोगीच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि थोडेसे तीळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जेव्हा उकळत्या पाण्यामध्ये हे तीळ जेव्हा उकळतात त्यानंतर त्याचा जो अर्क आहे तर तो अंगावर आपल्या पडल्यानंतर आपल्याला जो ग्रहदोष, पितृदोष, नकारात्मकता लागलेली आहे तर ती दूर होत असते. म्हणूनच सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला अभंग स्नान करत असताना एका वाटीमध्ये आपल्याला तीळ जे आहे तर ते बारीक करायचे आहे. बारीक केल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर खोबरेल तेल आहे तर ते थोडंसं टाकून याचं मिश्रण
उटणं तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या अंगाला सर्व अंगाला लावायचं आहे आणि नंतर अभंग स्नान करून घ्यायचं आहे आणि जे पाणी तयार केलेलं आहे त्या पाण्यानं आंघोळ आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे या दिवशी आपण देवाची पूजा करत असतो, तर संपूर्ण देवाचे आशीर्वाद जे आहे हे संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी या दिवशी अभंग स्नान केले जाते. अभंग स्नान केल्यामुळे जे आलेला काळ आहे तर सुखसमाधानाने जावावा आणि कोणतेही विघ्न न यावे त्यासाठी अभंग स्नान केले जाते. तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला सर्वात प्रथम आपल्या सर्व देवांची पूजा करायची आहे. श्रीहरी विष्णूला आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत तर या दिवशी लाल किंवा पिवळा, हिरव्या, गुलाबी रंगाचे कपडे घालायचे आहेत. हातामध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे, लावायचे आहेत. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजाविधी केली जाते किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या जातात. तर तुमच्याकडे जशा पद्धतीने ही वस्तू अशा पद्धतीने लावून आंघोळ करत असतात तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तसंच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे. या दिवशी केस आवर्जून धुवायचे आहे. अगदी आपल्या घरातील लहान बाळ असेल किंवा म्हातारी व्यक्ती असेल किंवा घरातील पुरुष मंडळी असेल, सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहे तर ते टाकून आंघोळ करायचे आहे. तसंच आपल्या केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते, शत्रुपिळा लागत नाही, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. त्याचबरोबर आजारपण हे नावालाही उरणार नाही आणि वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये सुख संपत्ती टिकून राहील. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही जरा वस्तू जरूर टाका. आता भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना आपल्याला कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत किंवा कोणती भाजी आहे तर ती चुकूनही आपल्याला घ्यायची नाही. सकाळीच पहा आपल्याला सर्व भाज्या विकत घेऊन यायच्या आहे, कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देवाला दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हटलं जातं. भोगीच्या सणाच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र केल्या जातात. या दिवशी खिचडी बनवली जाते आणि जेव्हा आपण जी भोगीची भाजी आहे तर ती बनवत असतो तर प्रामुख्याने ज्या भाज्या आपल्याला लागत असतात तर ती भाजी आहे पावटा, हरभरा, गाजर, वांगे, घेवडा, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर अशा ह्या भाज्या ज्या आहेत तर एकत्र करून यामध्ये बोरं आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून ही भोगीची भाजी बनवली जाते. तसंच भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला कोणत्या दिवशी बनवायची आहे तर 13 तारखेला ही भाजी बनवून आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा, या दिवशी चपाती बनवताना प्रामुख्याने आपल्याला चपाती न बनवता बाजरीची भाकर बनवायची आहे. बाजरीची भाकर बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीला थोडेसे सफेद तीळ म्हणजेच पांढरे तीळ लावायचे आहेत. पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकायचे आहेत. अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरीही चालेल. तर तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी खाल्ली जाते. असं म्हणतात की तीळ लावलेली भाकरी खाल्ल्याने आपल्याला उष्णता जी आहे तर ती पाहिजेच असते या महिन्यामध्ये, कारण या महिन्यामध्ये थंडी असते. ही थंडी कमी करण्यासाठी तीळ जे आहे तर ते खाल्ले जातात. तीळ खाल्ल्याने उष्णता जी आहे तर ती वाढत असते आणि थंडी कमी करत असते. म्हणून या दिवशी आपल्याला खिचडी या मिक्स भाज्याची भाजी बनवायची आहे. पापड, वांग्याची भरीत असेल, चटणी असेल किंवा तांदळाची खिचडी आपल्याला मिक्स खिचडी बनवायची आहे डाळी टाकून. अशा पद्धतीने ही खिचडी बनवली जाते. ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते. अगोदर सुगड जे आहे तर ते स्वच्छ पुसून धुवून घेतले जाते आणि त्यामध्ये हा नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो. अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे, प्रथा आहे. तर आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो देवाला अर्पण करू शकता. पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो, भोगीची भाजी आपण मिक्स बनवत असतो, तर त्या भाजीमध्ये अशी भाजी आहे तर ती चुकूनही घ्यायची नाही किंवा घरामध्ये आणायची नाही. तर ती भाजी कोणती आहे तर पहा, जेव्हा आपण नैवेद्य बनवत असतो सर्वात प्रथम देवाला दाखवायचं आहे. तसंच आपण या भोगीच्या दिवशी ज्या भाज्या बनवत असतो तर त्याचं देखील एक खूप महत्त्व आहे. तर कोणती भाजी आहे तर ती चुकूनही घ्यायचं नाही. त्यातील पहिली भाजी आहे वांग. वांग हे वाताळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका. असं सांगण्यात आलेलं आहे की
थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले ठरत असते. पण शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होत असते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे जे पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत, जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटाला थंडावा राहील. म्हणूनच या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी लसूण, कांदा चुकूनही खायचा नाही. हा दिवस अत्यंत पवित्र म्हटला जातो. या दिवशी लसूण, कांदा खाऊ नये, कारण लसूण, कांदा तामसिक भोजनात येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी ते अन्न जे आहे, कांदा लसूण जे आहे तर ते टाळायचं आहे. तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो. तो रागाच्या भरामध्ये वाईट शब्दही बोलू शकतो. म्हणून या दिवशी चुकीचे शब्द कोणाला बोलू नये. मांसाहारी आणि मद्यसेवन करू नये. सनातन धर्माचा मुख्य सण हा वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा हा मकर संक्रांत आणि भोगी आहे. म्हणूनच उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस, मद्य सेवन करू नये. या दिवशी सात्विक भोजन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून या दिवशी कांदा आणि लसूण वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर भोपळा या दिवशी आपल्याला चुकूनही भाजीमध्ये घेत असताना चुकूनही मिक्स भाजीमध्ये मिक्स करायचा नाही, किंवा या दिवशी ही भाजी घ्यायची नाही. भोपळा कोणता तर बघा, दुधी भोपळा असतो, तर दुधी भोपळा आपल्याला चुकूनही भाज्या घेत असताना घ्यायचा नाही. तसंच या दिवशी लाल भाज्याचं सेवन देखील आपल्याला करायचं नाही. जसं की पहा, बीट हे लाल रंगाचं फळ आहे, पदार्थ आहे. बीट हे लाल रंगाची भाजी आहे. यामुळे नकारात्मकता वाढत असते, म्हणून बीट चुकूनही या दिवशी खायचं नाही. तसंच लाल रंगाच्या डाळी आहेत, तर या दिवशी चुकूनही ह्या डाळ ज्या आहेत लाल रंगाच्या सेवन करायच्या नाही. जसं की पहा, मसूर डाळ जी आहे तर ही लाल रंगाची असते. मसुराची डाळ चुकूनही आपल्याला खायची नाही. म्हणून या भोगीच्या दिवशी भाजी घेत असताना ह्या 3 भाज्या चुकूनही घेऊ नका. म्हणून भोगीच्या दिवशी हे नियम नक्की पाळा, नाहीतर वर्षभर आजारपण, दुःख आपल्या वाट्याला येईल. कोणत्याही कामामध्ये यश मिळणार नाही. म्हणून भोगीची भाजी घेत असताना ह्या 3 डाळीचा समावेश चुकूनही करू नका. त्याचबरोबर या डाळीमध्ये एक डाळ अजून आहे, ती म्हणजे उडदाची डाळ. उडदाची डाळ जी आहे तर ही शनिवारच्या दिवशी शनिदेवाला खूप प्रिय असल्यामुळे शनिदेव हे क्रोध आहे किंवा जे काम चुकीचे करतात त्यांना त्रास देत असतात. म्हणूनच उडदाची डाळ जी आहे तर ती खाल्ली जात नाही. कारण उडदाची डाळ खाल्ल्यामुळे राग जो आहे तर तो वाढतो आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, शत्रुपीडा लागते आणि कोणतेही काम जे आहे यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम जे आहे तर हे डाळ करत असते. म्हणूनच चुकूनही उडदाची डाळ या दिवशी खाऊ नये. तसंच या दिवशी काही सेवा कशा पद्धतीने करायची आहेत, तर या दिवशी सेवा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा. त्यानंतर सूर्यदेवाला या दिवशी अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अशा पद्धतीने या दिवशी हा उपाय आणि ही सेवा नक्की करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.